अभिमान आम्ही धुमशान आम्ही धगधगत्या साऱ्या स्वप्नांना नाही किनारा बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता आला रे 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 राजा ए कवे सपने अगं ऑप्शनचं ताट आणा की लवकर. आलो आलो. आपल्या दुकानातला पेढा आहे बर का, एकदम प्रॉपर खाव्याचा. हा सत्या यात बर चल. काय झालं भाऊजी? नाही, औक्षण करायला वाघमारे का नाही आहेत? कुठे आहेत वाघमारे? त्या नाही आल्या घरी. आला नाहीत? अशा कशा आल्या नाही? एक मिनिट, मी फोन करतो त्यांना. सत्या थांब. हे बघ, फोन करून काही उपयोग होणार नाही. मंजू आता या घरात येणार नाही. मम्मी साहेबांनी मला घराबाहेर हाकलले. मी बरेच दिवस झाले आमच्या घरी राहते. सत्या चल घरात. नाही येणार मी. पण का भाऊजी? ज्या घरात माझी लक्ष्मी नाही त्या घरात काय येऊ मी? ज्यांच्यामुळे मी वाचलोय, ज्यांच्यामुळे मी सुटलोय, त्याच नाही आहेत घरात. मग मी का आणि कशासाठी येऊ? माझ्या लेकरा कोकरा वागरा, अरे डोळ्यात तेल घालून ह्या दिवसाची वाट बघत होते मी. आणि तू असं बाहेर थांबणार होय? तू चल आतमध्ये. चलाच. मम्मी मला सांग, वाघमारे कुठे आहेत ग? ती कशाला पाहिजे इथं? हे बघ सत्या, चांगल्या दिसायला कशाला घरून लावायचे? तू म्हणतोयस की तिच्यामुळे तुझी सुटका झाली, पण तसं नाही सत्या. खरं तिच्यामुळेच तुला जामीन मिळाला नाही. ती जर सुरुवातीला थोडं खोटं बोलली असती ना तर तुला जामीन मिळाला असता. आणि तुला इतकी दिवस जेलमध्ये राहावं लागलं नसतं. तुला पटणार नाही, पण खरं तर तिच्यामुळेच तू जेलमध्ये इतकी दिवस अडकून राहिलास. आता सगळ्यांसमोर काय बोलत नाही, पण तुला मान्य जरी नसलं ना तरी हेच खरं आहे
की मी वाघमाऱ्यांमुळे सुटलोय. ज्यांच्यामुळे मी जिवंत आहे, ज्यांच्यामुळे तुझ्या समोर उभा आहे, ज्यांनी मला त्या ठाकूरच्या तावडीतून वाचवलं, ज्यांच्यामुळे माझी निर्दोष सुटका झाली, त्याच जर या घरात नसतील तर काय अर्थ आहे या सगळ्याला? मम्मी, मला माहिती आहे त्या तुझ्यामुळे आल्या नाहीत घरला. काही कारण नसताना तू त्यांना घराबाहेर काढलंस ना, तेव्हा आता मी सांगतो तसं करायचं. वाघमाऱ्यांची माफी मागायची आणि त्यांना मानानं घरात घेऊन यायचं, तरच मी या घरात येईल. काय माफी? ती बी त्याने भेटची नाही सत्या. नाही ना, मग मी बी नाही येणार घरात. जोपर्यंत माझा आणि वाघमाऱ्यांचं एकत्र औक्षण होत नाही तोपर्यंत मी घरात पाऊल बी ठेवणार नाही. आता काय करायचंय ते तू ठरव. लय भारी झालाय बर का चहा. मला शाबासकी दे, कसला भारी मी बनवलाय. एक नंबर. काय हो तिकडे काय झालं असेल? कुठं कोर्टात काय असते माहिती का, तो जज सगळ्यांना असा उभा करतो, ऑर्डर ऑर्डर, पुढच्या महिन्यातली ही तारीख, ऑर्डर ऑर्डर, चला निघा. त्याच्या पलीकडे काय घडत नाही, जायचं उभं राहायचं निघून जायचं बस. ते बी आहे. तसा बी ह्यांचा कोणाचा फोन आला नाही म्हणजे त्या सत्याला काय सोडलं नसणार आहे. लय टेन्शन आलेलं बाबा, सगळं आता भारी वाटते. पण माझा मंजूवर लय विश्वास होता. मंजू तुला कष्ट घेतेस बघ सत्यजित्रांना सोडवायला. पण आपण लगेच का आलो? आपण अजून नाचलो असतो की लय भारी वाटत होतं. काय नाचायचं तिकडं. काय ग दिदे, पण कसलं डेअरिंग केलंस तू आज? लय दात खड झालायसा, म्हणजे सोडलं वाटतं त्या गुन्हेगाराला. हळू मारल. बया, एवढं डोळं फाडून बघाय काय झालं? हा, जेवढं विचारले तेवढं सांगायचं, निघून जायचं.